कोकणातील रायगड विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध ठाकरे सेनेचे बाळ माने अशी लढत रंगणार होती। मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात आपला अर्ज मागे घेतलाय। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते आणि त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरे सेनेमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळतोय। हा सगळा खटाटोप घोडे बाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं। बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काय लहान वयातलं विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।